महायुती मजबूत आहे. महायुतीचा महापौर मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल. मुंबईच्या सेवेसाठी आम्हाला सगळ्यांच्याच सूचना, सगळ्यांचाच अनुभव आणि सगळ्यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे वाटतात. पुढची 5 वर्ष मुंबईकरांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी महायुती म्हणून सेवा करणार आहोत. त्यामध्ये बाळा नांदगावकर यांच्या सूचना असतील ती आम्हाला आवश्यक आहेत. उद्धव ठाकरेजी किंवा राज ठाकरेजी असतील त्यांच्यासुद्धा सूचना या मुंबईला सेवा देण्यासाठी ज्या आवश्यक आहेत त्याचं आम्ही स्वागतच करू. काँग्रेसच्याही सूचनांचं स्वागत करू, सामान्य माणसांच्या सूचनांचं स्वागत करू आणि त्यामुळे अशा पद्धतीने दिलेल्या सूचना, अभिप्राय याचं महायुती म्हणून आम्ही स्वागत करू. एवढंच मी त्या ठिकाणी म्हणेन. आमची कुठलीही अडचण नाही. आमच्या महायुतीमध्ये अडचणीचा प्रश्न येत नाही. लोचा असेलच तर संजय राऊत यांच्या बौद्धिक, राजकीय बौद्धिक पातळीत लोचा आहे तो त्यांनी बघावा. आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार, परंपरेनुसार, नियमानुसार झाली आहे आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, वाजत गाजत बसेल, मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल. महायुतीचा महापौर डौलाने बसेल. एकीकडे महायुती भाजपाला कुठे अडचण येत असेल तर त्या ठिकाणी आम्ही सोबत राहण्यासंदर्भात विचार करू. मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत आम्ही कोणत्याही महानगरपालिकेमध्ये जाणार नाही. आमची कुठलीही अडचण नाही. आमच्या महायुतीमध्ये अडचणीचा प्रश्न येत नाही. लोचा असेलच तर संजय राऊत यांच्या बौद्धिक, राजकीय बौद्धिक पातळीत लोचा आहे तो त्यांनी बघावा. बाळा नांदगावकरांनी त्या महापौर बसत असेल तर या संदर्भामध्ये राज ठाकरे सन्मानपूर्वक काहीतरी विचार करू शकतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर मला महायुती त्यांना समर्थन देईल का? महायुती मजबूत आहे. महायुतीचा महापौर मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल. मुंबईच्या सेवेसाठी आम्हाला सगळ्यांच्याच सूचना, सगळ्यांचाच अनुभव आणि सगळ्यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे वाटतात. पुढची 5 वर्ष मुंबईकरांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी महायुती म्हणून सेवा करणार आहोत. त्यामध्ये बाळा नांदगावकर यांच्या सूचना असतील ती आम्हाला आवश्यक आहेत. उद्धव ठाकरेजी किंवा राज ठाकरेजी असतील त्यांच्यासुद्धा सूचना या मुंबईला सेवा देण्यासाठी ज्या आवश्यक आहेत त्याचं आम्ही स्वागतच करू. काँग्रेसच्याही सूचनांचं स्वागत करू, सामान्य माणसांच्या सूचनांचं स्वागत करू आणि त्यामुळे अशा पद्धतीने दिलेल्या सूचना, अभिप्राय याचं महायुती म्हणून आम्ही स्वागत करू. एवढंच मी त्या ठिकाणी म्हणेन. मुंबई आणि आता त्याच शिवसेनेकडून असं म्हटलं जातंय की 10 जागी भाजपाने बंडखोर उभे केले. महायुतीत कुठलाही बेबनाव नाही. महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष नाही. मी एवढंच म्हणेन जे काही गोष्टी समोर येत आहेत, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. थँक्यू. आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार, परंपरेनुसार, नियमानुसार झाली आहे आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, वाजत गाजत बसेल, मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल. महायुतीचा महापौर डौलाने बसेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.